आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। राणपाखरं आश्रमशाळा येथे सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन डोनेशन व महिला सक्षमीकरण कार्यक्रम संपन्न। लायन्स क्लब सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते यांचे सौजन्य, नागोठणे रोशन पदकी। लायन्स क्लब नागोठणे आयोजित राणपाखरं अनुदानित आश्रमशाळा वरप येथे स्वर्गीय बसंती तुकाराम गीते यांच्या स्मरणार्थ लायन डॉक्टर अनिल गीते यांच्या सौजन्याने सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशीन डोनेशन व महिला सक्षमीकरण कार्यक्रम बुधवार दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर साधना झोलगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांकडून गीत स्तवन करण्यात आले। त्यानंतर आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे शाळेतर्फे स्वागत करण्यात आले। यावेळी विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणात लायन क्लबचे सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते यांनी आपण सर्व विद्यार्थी नशिबवान आहात, कारण आपल्याला चांगले व अनुभवी शिक्षक 24 तास लाभले आहेत। त्याचा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग करून आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा असे सांगितले। तसेच या कार्यक्रमासाठी लाभलेले मार्गदर्शक डॉक्टर साधना झोलगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व मान्यवरांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर साधना झोलगे यांच्यासह लायन्स क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर, सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते, आदिवासी विकास डिस्ट्रिक्ट अध्यक्ष MJF लायन यशवंत चित्रे, महिला व बालविकास डिस्ट्रिक्ट अध्यक्ष MJF लायन विवेक सुभेकर, लायन विजय शहासने, लायन दौलतराम मोदी, लायन सिद्धेश काळे, लायन संतोष शहासने, लायन विवेक करडे, लायन सुनील कुथे, लायन विद्या म्हात्रे, सोशल वर्कर सौ रुक्मिणी साळवी, तसेच माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संजय नाईक, प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ कुंदा नाईक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते। आयुष्यात तिच्या मासिक पाळीमुळे कुठेच तिला अडथळा येऊ नये ह्या कारणासाठी आपण आज ह्या मशीनच्या वेल्डिंग मशीन देण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम इथे चालू करत आहोत। ठीक आहे। दुसरं काय, मासिक पाळी येणं, आता ह्याच्यामध्ये लाजण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही आहे। किंवा आता इथे एवढे सगळे जण बसले तरी पण आम्हाला पाळीबद्दल विचारतात। आता इथे जितकीही लोक आहेत ना, त्यांना सगळ्यांना मुली आहेत। कुठलाही कार्यक्रम आमचा असेल तरी त्याच्यामध्ये नुसता तो कार्यक्रम म्हणून किंवा मनोरंजन किंवा एक ऍक्टिव्हिटी अशा प्रकारचं न बघता त्याच्या मागे जे आम्ही काही देऊन जातो त्याचा वापर आपल्या जीवनामध्ये करायचा आहे। कारण आज जर का डॉक्टर साधना झोलगे आपल्याला जी काही माहिती देते ते तुमच्या आरोग्या संदर्भात असेल, कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण संपूर्ण आपलं आयुष्य चांगलं करू शकतो। आपल्याला जी काही आता मागे आपण ज्याप्रमाणे हिमोग्लोबिन म्हणजे ज्यांचं रक्त कमी होतं त्यांना आपण औषधं दिली, त्याचप्रमाणे आज जर का आपल्यामध्ये काही आरोग्याच्या दृष्टीने जर का त्यांनी काही सांगितलं आणि ती उणीव आपल्यामध्ये असेल तर त्याच्यासाठी नक्की त्यांच्याशी बोला। त्यांचं ज्या वेळेला मार्गदर्शन संपेल त्यावेळेला त्यांच्याशी बोलून मला असा प्रॉब्लेम आहे, मला असा त्रास आहे, कारण बऱ्याच वेळेला मुली सांगायला लाजतात।
रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.